तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यासयोगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायणे ब्रह्मस्वरूपं नमो नारायणे ब्रह्मस्वरूपं नमो नारायणे ब्रह्मस्वरूपं पुंडलीकवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिहर केशव गोविंद भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। ब्रह्मलीन नारायणगिरी जी महाराज की जय। ब्रह्मलीन हरिभक्तप्राण दत्तोबा खानवेलकर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। शांति ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज की जय। विठाला 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण। आता थोडा आवाज जरा मुलांना सांगा का कमी करा, मोठ्याने बोलू नका, बोला पण मोठ्याने नका बोलू, तुमचं काम चालू राहू द्या, तुमच्या कामात अडथळा नाही, फक्त हळू बोला। हरिहर केशव गोविंद मंदिर उक्कलगाव आणि श्रावण मास निमित्ताने चालू असलेली ही नित्याची निष्काम प्रवचन सेवा आज चौथा सोमवार पोळा, बैलपोळा ज्याला म्हणतो, तर महिन्याची ही सेवा आजपर्यंत सातत्याने आणि कुठल्याही प्रकारचा खंड न पडता भगवंताच्या कृपेने सद्गुरू गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज, दत्तबुवा खानवेलकर महाराज या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे। सकाळच्या सेवेसाठी आपण 12वा अध्याय घेतलेला आहे आणि बसायचं तर बस, ऐकायला बस, उभारून ऐकण्यापेक्षा खाली बसून नाही तर खुर्चीवर बसा, खुर्चीवर बसलं तरी चालेल, काय अर्थ। तर ही सेवा चालू आहे सातत्याने। 12वा अध्यायातील 18वा श्लोक आपण घेत आहोत। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः। तेराव्या श्लोकापासून ज्ञानी पुरुष, ज्ञानी भक्त जो आहे, या ज्ञानी भक्ताची लक्षणं आपण पाहत आहोत। आणि आज हा ज्ञानी भक्त कशा प्रकारचा असतो, कसा असतो, भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहेत। समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता।
ज्ञानी भक्त जो आहे तो सम आहे. सम सम म्हणजे सारखा. जसं पाणी आहे, पाणी समपातळीत राहतं. त्याची समुद्र काही रेखा ओलांडत नाही. काय अग्नी प्रमाणात आहे, सम आहे सगळ्यांच्या विषयी. अग्नीमध्ये कोणतीही वस्तू टाका, ते जाळून टाकल्याशिवाय राहत नाही. अग्नी फक्त लाकूडच जाळतो असं नाही, सगळ्याला जाळतो. दगड सुद्धा पेट घेतात उष्णतेने. आकाशातून पडणाऱ्या उल्का जमिनीपर्यंत येईपर्यंत त्या भस्म होऊन जातात. कशाने? अग्नीने. अग्नीमध्ये काही टाका तर सगळं भस्म करणार. त्याला चांगलं वाईट असं काही नाही. चांगली गोष्ट टाका आणि वाईटही गोष्ट, त्याचं कामच ते अग्नीचं सम जाळून टाकणे. पृथ्वी सर्वांना धारण करते. पृथ्वी जी आहे, पृथ्वीवर वाईट पण आहे आणि चांगलं पण आहे ना. वाईटाचा अव्यय करते आणि चांगल्यालाच धरते. तिच्या ठिकाणी भेदभाव नाहीये. पृथ्वीच्या ठिकाणी आतापर्यंत लक्षणं आपण पाहिलेले आहेत. तसं हा जो ज्ञानी भक्त आहे, या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी ही लक्षणं, तो भक्त आपणाला दिसतात. आता या 18व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तो जो ज्ञानी भक्त आहे ना, तो समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. एवढंच घ्यायचं आपल्याला. फक्त आपल्या वेळेपुरतं आपण 1 तासात जेवढं आपलं होईल तेवढं आपण घ्यायचं, बाकीचं उद्या. समशत्रौच, सम शत्रूलाही समान. रामकृष्ण आपला शत्रू आहे, आपलं फार नुकसान केलं त्याने, आपल्याला खूप त्रास दिला, आपल्याला नाव ठेवलं, आपला घात करण्याचा प्रयत्न करतो, कधी याचं वाटोळं होईल असा तो शत्रू. आणि मित्र आपलं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या सगळ्या कामामध्ये तो सहभागी होतो, आपल्याला प्रोत्साहन देतो. मित्र आपलं चांगलं होण्यासाठी प्रयत्न करतो. आजारी पडला तर दवाखान्यात घेऊन जातो, पैसे नसले तर पैसे आपल्यासाठी खर्च करतो. मित्र, त्याला मित्र म्हणतात ना. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड असं म्हटलेलं आहे म्हण आहे इंग्लिशमध्ये. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. गरज पडल्यानंतर जो मदत करतो तो खरा मित्र आहे. एक नाही, तो खरा, तो मित्र आहे. शत्रू आणि मित्रामध्ये असा फरक आहे. हा, पाहिलं घटना घडली, पाहिलं लांब निघून गेला असं नाही. पाहिल्याबरोबर तो लगेच त्याला उपचार लगेच उचलणार, लगेच घेऊन जायचा का, चला करू. आणि शत्रू म्हणत झालं. म्हणजे शत्रू मित्रातला फरक सांगितलं मी. शत्रू मित्राला फरक आपल्याला चांगला समजतो, सगळ्यालाच समजतो. पण हा जो पुरुष आहे ना, ज्ञानी भक्त त्याला म्हटलंय. हा ज्ञानी भक्त कसा आहे की या दोघांनाही सम आहे. हो, जे मित्रासाठी करतो ते शत्रूसाठी पण करतो. अलग लक्षात येतं मला. म्हणजे अगोदर मी फरक सांगितला आणि आता त्या पुरुषामध्ये कोणता गुण आहे ते सांगू राहिले. त्या पुरुषामध्ये कोणता गुण आहे? जे मित्रासाठी करतो, मित्राला सहकार्य करतो, मदत करतो, काय नाही ते त्याच्या उत्कर्षासाठी करतो, तेच शत्रूही त्याला समान आहे. तसंच आहे, जसं मित्र तसा शत्रू.
त्याला म्हणणार नाही तो वाईट आहे म्हणून. ही आपली संस्कृती आहे. सिव्हिलायझेशन आपली संस्कृती आहे. समज शत्रूच्या मित्राचं आणखी काय काय सम आहे, कोणकोणत्या गोष्टीमध्ये सम आहे. मानापमानयो हो, मान आणि अपमान. पाहुणे आल्यानंतर आपण हो या 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 बसा बसा बसा, खुर्ची देतो बसायला, हे देतो, पाणी देतो, काय नाश्ता बिष्टा लगेच नाही म्हणत नसलं तरी त्याला म्हणतं की नाही घ्यावं थोडा खा, ठीक नाही. त्याचा आदर करतो आपण, सत्कार करतो पाहुणे आल्यानंतर, करतो की नाही. आदर सत्कार. आणि त्याच्यात त्याला काय वाटतं पाहुण्याला, ठीक आहे, वा 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 काय आदर ठेवला भाऊ आपला, खरंच पाहुणे काय हो किती चांगले आहेत हो. त्याला त्याच्यात आनंद वाटतो ना, याचा आदर केला त्याला. आणि पाहुणे आले आणि दारातच उभं राहिलं, काय काम आहे अहो ते पाहुणं आहे तुमचं, मी मग पाहुणं आहे मग काय करतो, काय काम आहे सांगा तू. तिकडेच उभं आहे आणि निदान पाणी तरी ग्लास भर, तिथं नळाला पाणी येते, तिथं घ्यायचं, तांब्या घ्यायचं, तिथं प्यायचं नाही घ्यायचं, चला. आहे असे काही लोक जीवनामध्ये अनुभव बरेच भरपूर आलेले आहेत. बाहेर उभे राहा तिकडं. एक जणाची गोष्ट सांगतो मी. त्याच्याकडं मुलगी होती आणि त्या मुलीसाठी स्थळ पाहण्याचं काम चालू होतं. आणि बरेचशा ठिकाणी त्यांनी स्थळं पाहिले, असं तसं. एक जणाने निरोप पाठवला. एक माणसं होतं त्यावेळेस काही मोबाईल फिबाईल असं काही नव्हतं. आता मोबाईलवर सांगतो सगळं, किंवा गाडीवर जातात. ते आपलं बिचारं 2 किलोमीटरचं अंतर होतं. ऊन पडलेलं होतं भयंकर बाहेर, उन्हात आणत. तो गेला सायकलवर, सायकल मारत मारत घामाघूम झाला. गेला तिथं बंगला होता. आता स्थळ चांगलं होतं दाखवायला म्हणून तो गेला आणि म्हणाला, आहेत का आतमध्ये सर. बेल वाजवली, फक्त खिडकी उघडली आणि खिडकीतून बाईने पाहिलं. काय काम आहे. अहो म्हणे मी स्थळ घेऊन आलो तुमच्या मुलीला. मग काय झालं, ते घरात नाहीत, ते बाहेर गेलेत. ते आल्यावर या, आता हा 4 किलोमीटरनं आला म्हणजे पुढे हे नाही हेलपटे मारायचे, घरात नाहीत. अहो बाई म्हणे मी सायकलवर इतक्या लांब आलो, उन्हात तळतळत आलो, निदान ग्लासभर पाणी तरी द्या. ती बाई काय म्हटली, तिथं नळ आहे ना तो बाहेर, एक टाकी होती, त्या टाकीत पाणी होतं, तिथं तांबे ठेवलेले आहे, ते पाणी प्यायचं निघायचं लगेच. काय आला तो पुन्हा येईल तळ घेऊन, पुन्हा विचारील. त्याने तिथून हात जोडले, राम राम, निघाला. अपमान. मान आणि अपमान याच्यात असा फरक आहे. म्हणून तो जो भक्त आहे कसा आहे ते इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की तो जो माझा भक्त आहे तो ज्ञानी आहे. त्याचा अपमान केला तरी तो समान. त्याला नाव ठेवा, त्याला शिव्या द्या, त्याला काही करा, तो म्हणाल रामकृष्ण हरी भाऊ साष्टांग दंडवत. त्याला त्याचा काही खेद वाटणार नाही, त्याचं दुःख त्याला वाटणार नाही, आणि त्याचा सत्कार केला तरी त्याला फार वाटणार नाही. गो सत्कार केला मग फार नाही का, बाबा आपला काय सत्कार केला, काही नाही. त्याला दोन्ही समान आहे त्याला, त्या पुरुषाला. म्हणून
शत्रू मित्र या दोघांच्या ठिकाणी एकसारखा व्यवहार करणारा, त्याचप्रमाणे मन व अपमान यामध्ये सम, हे का, दोन्ही एकसारखे मानणारा, त्याचप्रमाणे शीत उष्ण सुख दुःख समे कृत्वा, समसंग विवर्जित, आसक्ती न ठेवणारा, हे सगळं विवर्जित करणारा, त्याच्या ठिकाणी शीतही समान उष्णही समान, सुख आलं फार तर हुरळून जायचं नाही रे, त्याला माहीत असतं आता जरी सुख आलेलं एक क्षण अंगूर आहे. आता जिलेबी खायला मिळते ना, मग नाचायचं का? त्याला माहिती आहे आता ही जिलेबी किती मिळणार आहे अशी खायला, ही क्षणभंगूर आहे, हे काही कायम मिळत नाही. जसं सुख कायम मिळत नाही, दुःखच असतं, आहे की नाही? म्हणून सुख क्षणभंगूरच आहे आणि दुःखानंतर पुन्हा सुख आहे, पण दुःख सहन केलं पाहिजे. सहन करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला पुन्हा सुख प्राप्त होतं. आणि सुखदुःखे समे करतो, दोघांनाही तो समान मानतो. जाऊ द्या, जातीन दिवस निघून उकिरड्याची देणं कण तरी फिटते, म्हणी येत त्याच्यावरती, ऐक नाही. आणि खरंच तसं होतं. कधी कधी इतके हाल असतात, इतके हाल अपेक्षा असतात, खूप त्रास होतो, पण नंतर असे दिवस फिरतात की त्याला पुन्हा चांगले दिवस येतात. एक शेठजी होते, ते शेठजीला काहीच राहिलं नाही, जवळ संपलं. कोणी त्याला राम राम करेन आणि कोणी त्याला काही विचारी नाही, काहीच होईना. लोक पाहिले का म्हणायचे त्याच्या नावाने पोटं मोडायचे, ठेवायचे. पण लक्ष्मीची इच्छा अशी फिरली की त्याच्या घरात लक्ष्मी आली, हळूहळू मोठं व्हायला लागलं. अशी काही श्रीमंती आली की ते गावात त्याच्यासारखं कोणीच नाही, इतका श्रीमंत झाला. मग प्रत्येक जण त्याला म्हणायचं, हो शेठजी नमस्कार, हो शेठजी, कसं काय? प्रत्येक जण बोलायला पाहायचं, पण तो कुठे लक्ष देतो? तो त्याला माहीत होतं की हे लोक काय, आपण आपल्याकडे परिस्थिती अशी होती, आपल्याकडे विचारित नव्हतं कोणी, आपल्याशी नीट कोणी धडं बोलत नव्हतं. आणि आता काय सोडले लावले, नमस्कार हो, काय हो, कसं काय चाललं हो तुमचं काय? लोक त्याला राम राम म्हणायचे. तो काय म्हणायचं, सांगन तिला राम राम शेठजी, ते म्हणायचे सांगन तिला. असं प्रत्येक जण म्हणायचं सांगन तिला. लोक म्हणाले सांगन तिला म्हणजे कोणाला सांगता का? बायकोला सांगत असं नाही, याने राम राम घातला, त्याने राम राम आज घातला, त्याने आज घातला, हे बायकोला सांगत असेल कदाचित. असं बरेच दिवस गेले. एक दिवस लोक म्हणाले, आपण बायकोला विचारून तरी पाहू, याच्या सांगितलं काही सांगतो का काय म्हणून. काय म्हणून बायको काही कामानिमित्त बाहेर आलेली होती. म्हटलं खाऊत, अहो तुमचे इथं शेठजी तर आम्ही दररोज राम राम घालतो, नमस्कार करतो शेठजीला. पण ते शेठजी म्हणतात सांगन तिला. पण दररोज तुम्हाला सांगतात का हो हे? आम्ही राम राम घालतो, त्यांचा आदर करतो, सगळं काही करतो, हे तुम्हाला सांगतात का? म्हणे हा, हे काय प्रकार आहे म्हणे. ती म्हणाली, अहो नाही आम्ही दररोज राम राम म्हणते, म्हणतात सांगन तिला, हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे, सांगतात का? ती म्हणाली मला एकदाही नाही सांगितलं त्याने. अरे लोकाला पुन्हा शंका निर्माण झाली. मग ही बायकोला जर सांगत नाही, मग हे सांगतात कोणाला? हा मोठा प्रश्न आहे. लोकांनी शोध करून पाहिला, पण काही कळलं नाही लोकाला. लोक म्हणे आता यांनाच विचारलं पाहिजे.
म्हणून एक दिवस बाहेर आले, लोकांनी नमस्कार केला, नमस्कार नमस्कार. ते म्हणे सांगन तिला, सांगन तिला, सांगन तिला. हो म्हणे, तुम्ही दररोज आम्ही रामराम घालतो, तुम्ही म्हणता सांगन तिला, सांगन तिला. मग तिला म्हणजे कोणाला सांगता? बायकोला. आता आम्ही बायकोला विचारलं तर बायको म्हणते मला सांगतच नाही काही. मग तिला म्हणजे कोणाला सांगता तुम्ही, हे आम्हाला सांगा. तो म्हणाला आता काय तुम्हाला सांगायचं आहे, ती ज्यावेळेस माझ्याजवळ नव्हती त्यावेळेस मला कोणी रामराम घालत नव्हतं, आणि आता ती माझ्याजवळ आली तर सारे असं फार लोटंगण घालायला तयार माझ्या पुढं. मग ती कोण? मग तो म्हणाला ती जी आहे ना ती लक्ष्मी आहे. म्हणजे ती लक्ष्मी माझ्याजवळ नव्हती, मला कोणी रामराम घालीत नव्हतं. आता पैसा आला, सगळे राम 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 राम. पा आपले काय ठेपे. म्हणजे सांगायचा उद्देश या ठिकाणी असा आहे की धन संपत्ती लक्ष्मी ती जर प्राप्त झाली तर त्याला मान सन्मान सगळं त्याला असतं, पण गरीब मनुष्य असेल तर त्याचा अपमान होतो. पण भगवंत म्हणतात की तो जो पुरुष आहे, आपण कोणाची लक्षणं पाहतो? ज्ञानी भक्ताची लक्षणं आपण पाहतो. ज्ञानी भक्ताला हे काहीच नाही. कोणी त्याचा अपमानही केला, कोणी त्याला चांगलंही म्हणलं, कोणी त्याच्या पुढं दंडवटही घातला तर तो हुरळूनही जात नाही, आणि अपमान केला तर तो दुःखी होत नाही. सुख दुःखे समे कृत्वा. असा ज्ञानी भक्त आहे असं भगवंत या ठिकाणी सांगतात. सुख दुःख उष्ण शीत या सर्वांमध्ये त्या भक्ताची भावना जी आहे ती भावना कशी आहे तर सम आहे, सारखी आहे. म्हणून माऊलींनी या श्लोकावरती काही ओव्या केलेल्या आहेत. त्या ओव्या आपण घेऊ, सरळ सरळ अर्थ ओव्यांचा आपण सांगण्याचा प्रयत्न करू. पार्थाची ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा दोही सरिसा पाडू. काय म्हणतात माऊली की हे अर्जुना, हे पार्था, मनच शुद्ध असावं लागतं माणसाचं. चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती, व्याघ्र खाती सर्प तया. महाराज म्हणतात तसं ज्याच्या माऊली काय म्हणतात की पार्थ जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. वैषम्य म्हणजे वाकडेपणा, ज्याच्यामध्ये मुळातच वाकडेपणा नाही कधीच, तो सरळ माणूस आहे. आणि जो शत्रू व मित्र या दोघांनाही सारखं मानतो. का घरी जिया उजेडिया करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेणीची का पांडवा दीपू जैसा. दीप आहे, दीप लावला. तुम्ही घरी आहे ना, लाईट आहे ना तुमच्या घरी, बाहेर अंगणात दिवा लावता का? लावता ना. लाईट लावला ना बाहेर, मग अंगणात लाईट लावलेला आहे, घरातलं जाऊ दे आपल्यासाठीचे, पण शेजाऱ्याचं आपलं भांडण झालं, त्याला सांगितलं माझ्या दारातून जायचं नाही, तिकडून जायचं, माझ्या दारात यायचं नाही. मग आता तो लाईट लावला, मग त्या लाईटला सांगायचं शेजाऱ्याला प्रकाश द्यायचा नाही, असं म्हणू शकतो का आपण? तो प्रकाश शेजाऱ्याकडे पण जाणारच ना. त्याच्या ठिकाणी भेदभाव नाही, जसं तो समान आहे सगळ्यांना, तसा हा पुरुष जो आहे, ज्ञानी भक्त जो आहे, त्याला शत्रू मित्र काहीच नाही आहे का? तो सर्वांना समान आहे.
म्हणून नेनेची गा पांडवा दीपू जैसा. एक 10 मिनिटं मग नंतर बोला, किती बोलायचं. का घरीची उजेडू करावा, पारखिया दारू पाडावा, हे नेणेची गा पांडवा दीपू जैसा. जसा तो दीप जो आहे तसं भेदभाव करत नाही, सगळ्याला प्रकाश देतो. सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्यानंतर सूर्याने पाहिलं फार वाईट लोक आहेत, काही काही चांगले आहेत. मग आता चांगल्या लोकांनाच प्रकाश देईन मी, ठीक आहे, वाईटाला देणार नाही. असं करतो का सूर्य? अहो सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीला आहेसे काय? सगळ्या जीवांचा जो सांभाळ करतो भगवंत, जो सूर्य, त्याच्यावर सगळं चालू आहे ना. तो सर्वांना समान आहे. याला जास्त प्रकाश द्यायला, याला कमी द्यायचं, ठीक आहे. पाणी गाईची तृषा हरू, का व्याघ्रा विष होनी मारू. असं पाणी करतं का? नाही करत. वायू आहे, इथं प्राणवायू सगळ्याला मिळतो. चांगल्या माणसाला मिळतो आणि वाईट माणसालाही मिळतोच ना प्राणवायू. त्याने भेदभाव कधी केला का? हां, डॉक्टरकडे गेल्यावर प्राणवायू कमी पडल्यावर ते कमी जास्त करतात. कोणाला कमी, ज्याने पैसे कमी दिले त्याला कमी देणार, त्याने जास्त दिले त्याला फुल देणार. तिथं भेदभाव होईल. पण इथं भगवंताच्या दारात, ठीक आहे, भगवंताच्या दारात भेदभाव नाही आहे. पंचमहाभूतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. पंचमहाभूतांनी भेदभाव केला असता, नाही का, तसं जर राहिले असते तर जगच राहिलं नसतं ना. म्हणून इथं सर्व समान आहेत, सारखे आहेत. जो खांदावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष जायचा. झाड आहे, झाडाने काय म्हणायचं? ज्याने झाड लावलं त्यालाच फक्त सावली द्यायची, त्यालाच आंबे खायला, बाकीच्याला द्यायचीच नाही. आणि तोडायला आला त्याला सावली द्यायची नाही. ते झाड असं करत नाही कधी. तोडायला जो जातो, त्याच्या फांदे तोडायला जातो, त्यालाही सावली देतं, त्यालाही आंबे देतं. काय तिथे भेदभाव करत नाही ते झाड. परोपकारार्थम इदम सर्वम, हे सगळं परोपकारासाठी आहे. नातरी इक्षुदंडू पाळती या गोडू, गाळी तया कडू नोहेची देवी. इक्षुदंडू ऊस, ऊस ज्याने लावला, मग आता त्या ऊसाने म्हणावं का आता हा मालक माझा, याने लावलं, माझं पालन केलं, हा इतकं मोठं मी झालोय, आज एवढं पाणी दिलं, खाद्य दिलं, मला हे झालं, आता फक्त ज्याने माझं पालन केलं त्यालाच गोड लागल रामचं. आणि आता जो तोडायला आला ना, तोडणी कामगार, कारखान्यात नेल्यावर कडू असं म्हणतो का तो तोडणाऱ्याला सम आहे की नाही? त्याला चरखेमध्ये घालून त्याचा रस काढला तरी तो त्यालाही समज आहे, त्याची साखर होते. हो काय गोड आहे हो. म्हणजे त्याचा घात करणाऱ्यालाही तो सम आहे आणि त्याचं पालन करणाऱ्यालाही तो सम आहे. असा ज्ञानी भक्त आहे. आरी मित्रा जैसा अर्जुना, जया भावो ऐसा, मानापमानी सरिसा हेतू जाय. अर्जुना, शत्रू मित्र असा भाव ज्याच्या मनात नाही, हा माझा शत्रू आहे, हा माझा मित्र आहे, असा भावच नाही त्या व्यक्तीच्या मनामध्ये. मग काय, जो मानापमानाच्या ठिकाणी समबुद्धी ठेवतो, तिही ऋतू समान जैसे का गगन, तैसा एकची मानसी तोषणी जाय. 3 ऋतू आहेत. उन्हाळा आहे,
पावसाळा आहे आणि हिवाळा आहे, 3 ऋतू आहे. हे तिन्ही ऋतूमध्ये आकाश जसं समान आहे, जसं समान आहे तसं तो उन्हाळा थंडी या दोन्हींनाही समान आहे. दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्तु जो. मारुता मेरू पर्वत जसा दक्षिण आणि उत्तर, नाही का, जैसा दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता, जसा तो दोन्ही ही उत्तर आणि दक्षिण दिशाकडील इकडून जरी वारा आला तरी तो समान आहे, आणि उत्तर दिशेकडून जरी आला तरी, दोन्ही दिशेकडून वारा आला तरी तो जसा समान आहे, त्याप्रमाणे त्या व्यक्तीला सुखही प्राप्त झालं आणि दुःखही प्राप्त झालं तरी तो सगळ्याला समान, सगळ्याला नम्र असतो, सर्वाला समान मानतो आणि आपल्या मनाचा समतोल ढळू देत नाही. आपला समतोल ढळतो. एखाद्याने अपमान केला का, माझा अपमान केला, मला असं म्हटलं, समतोल ढळतो आपल्या मनाचा. केव्हा? अपमान झाल्यावर, आणि मान झाल्यावर सुद्धा समतोल ढळतो. आपला काय केला, नाही का, किती आपल्याला चांगलं म्हटले, आला अभिमान, आला गर्व, आला ताठा, ठीक आहे. म्हणून त्याला ते दोन्ही समान आहेत. त्याला गर्व ताठा येत नाही, त्याला अभिमान वाटत नाही, त्याचं काहीच वाटत नाही. सत्कार केला ना, हारही घातला ना, काही केलं, पाया पडले त्याच्यात, आणि त्याला आरीने टोचलं तरी तो काही म्हणत नाही, जाऊ दे, टोच दे. एकदा टोचील, दुसऱ्यांदा टोच म्हणलं तर तोच म्हणणार, अरे नको आता, याला टोचून काय उपयोग आहे, याला हा जर विरोधच करत नाही कोणत्याच गोष्टीला, आहे की नाही. म्हणून दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्तु जो. त्याप्रमाणे जो आपल्या मनाचा समतोल ढळू देत नाही, याच्यामध्ये आपल्या मनाचा समतोल ढळू, तो सारखा जसं दोघांनाही असतो तसं. माधुर्य चंद्रिका सरिसी राया रंका तैसा जो सकळिका भूता समूह. माधुर्य चंद्रिका सरिसा राया रंका. राया रंका म्हणजे राजालाही आणि जो गरीब आहे, रंक आहे, ज्याच्या ठिकाणी काही नाही आहे, अशा दोघांनाही जसं चंद्राचं चांदणं सारखं आहे, समान आहे, तसं त्याप्रमाणे जो तैसा सकळिका भूता समूह. भूतसमूह म्हणजे प्राणी मात्रांना, तो सगळ्या प्राणी मात्रांना समान आहे, समान मानतो. आगविया जगा एक सेवे जैसा उदक तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिती. आगविया जगा एक सेवे जैसे उदक. उदक म्हणजे पाणी. सेवे जैसे उदक, जसं पाणी प्यायला सगळ्या जगाला समान आहे. प्रत्येक जीवाजीवाला पाणी लागतं. विंचू सर्प वगैरे नाही का, विंचू सर्प पण ते देवा समान, वाईटच ते. पाय देऊन पहा बरं त्याच्या शेपटावर सापाच्या, चांगला चांगला म्हणून तो डसल्याशिवाय राहणार, वाईट असतो. पण तरी त्यालाही पाणी समान सेवे आहे. सूक्ष्म जीवाजीवालाही पाणी सेवे आहे, चांगल्यालाही आहे आणि वाईटायला पण आहे. त्याप्रमाणे जैसे सेवे जैसे उदक तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. त्याप्रमाणे
जसं पाणी सर्वांना समान सगळ्यांना सेव्य आहे पाहिजे आहे, तसं तिन्ही लोकाला हा जो पुरुष आहे, हा जो भक्त आहे, ज्ञानी भक्त, हा ज्ञानी भक्त सर्वांना समान मानतो. तिन्ही लोक आकांक्षिती त्याची इच्छा करतात. आकांक्षिती म्हणजे जो सबाह्य संघ सांडोनिया लाग एकाकी असे अंगी सुनी. सबाह्य संघ म्हणजे काय? जो सबाह्य संघ, सबाह्य आतमध्ये आणि बाहेरून, अंतर्बाह्य सोडून या लाग एकाकी असे अंगी सुनी. अंतर्बाह्य होणाऱ्या विषयाचे संबंध व तसेच पुढे प्राप्त होणारे संबंध सोडून देतो व एकांतात राहून आपले मन आपल्या मनावर स्थिर करून तो सुख मानतो. योगीमध्ये सांगितलं की या विषयाचा संबंध सोडून देतो. आतमध्ये काय चाललंय, बाहेर काय चाललंय, त्याला त्याच्याशी काही घेणं नाही आहे. आणि पुढं काय होणार आहे याच्याशी संबंध तो सोडून देतो. जाऊ दे. तो काय असतो तर एकांत राहतो, लोकांत नाही. लोकांत राहिलं की विचार वाढले. माणसाचे जरी माणूस जरी बोललं तर विचार वाढतात. आपला विचार त्याला, त्याचा विचार आपल्याला, लगेच विचाराचं देवाणघेवाण सुरू होते. पण एकांत बसला तर भगवंताचं नामस्मरण करणारा, चिंतन करणारा तो एकांत असतो. तो जसं तुकाराम महाराज भंडाऱ्या डोकरात एकांत. महाराज लोकांती आलेच नाही, आणि जरी आले तरी ते भगवंताची भक्ती लोकांच्या ठिकाणी देण्यासाठी अभंग घ्यायचे, अभंग तयार करायचे, अभंगाचं विश्लेषण करायचे, काय तत्व त्याच्यामध्ये आहे ते सांगायचे आणि लगेच एकांती जायचे. लोकांती महाराज आले नाही. कारण की लोकांती काय होतं तर लोकांती लगेच वेगळे विचार यायला सुरुवात होतात. आणि समता त्याच्या ठिकाणची आहे ती ढसाळली जाते. म्हणून समता ढसाळली नाही पाहिजे. समता ही सारखी राहिली पाहिजे त्याच्या ठिकाणी. सर्वांना तो सम राहिला पाहिजे. अंतर्बाह्य होणाऱ्या विषयाचे संबंध तसेच पुढे प्राप्त होणारे संबंध सोडून देतो व एकांत राहून आपले मन आपल्या मनावर स्थिर करून ते सुख भोगतो, सुख अनुभवतो, सुख मानतो. अशा प्रकारे समशत्रूचे मित्रेच तथा मानापमान येऊ शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. आता उद्याला जो श्लोक आहे पुढचा, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो हे नके निश्चित अनिकेत स्थिर मतीर भक्तिमान मे प्रिय. 19वा श्लोक उद्याला घेऊ. आता श्रावण महिन्याची जी काही आपली सेवा होती ही पूर्ण होत आलेली आहे. अजून 2-4 दिवस ती सेवा चालेल. त्याचे काही श्लोक राहिलेले आहेत 12व्या अध्यायाचे, आणि रात्रीचे 15व्या अध्यायाचे पण श्लोक राहिलेले आहेत. आता 19 आणि 20 2 श्लोक राहिलेले आहेत, आणि ते पण 2-3 श्लोक राहिलेले आहेत. ते पूर्ण करू आपण, म्हणजे मग गुरुवारी समाप्ती आपण ठेवू. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. हरिपाठ व्हायचं का तुमचं? घ्या चला. रामकृष्ण हरी.